हॅलो गाईज, वेलकम टू अ न्यू व्हिडिओ. मेक शुअर यू सबस्क्राईब द चॅनल आणि आपल्या इंस्टाग्राम फॅमिलीला पण फॉलो करायला विसरू नका. आपण आता नवीन नवीन व्हिडिओ टाकतोय, इंस्टाग्रामला पण रील्स टाकतोय, थोडे अपडेट देत जातोय मार्केटबद्दल. सो आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आजचा मार्केट ॲनालिसिस, मार्केटने आज कशी मुवमेंट दिली आणि त्यानंतरच्या गोष्टी की उद्याच्या डेमध्ये मार्केट काय काय करू शकतो. तो ही व्हिडिओ आता लगेच मी टाकतोय. सो लगेच व्हिडिओ आपण सुरू करूया विदाउट वेस्टिंग युअर टाईम. मेक शुअर यू लाईक द व्हिडिओ. सो हॅलो गाईज, आलो आहे आपण स्क्रीनवरती. सो आता स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता 1 आवर टाईम फ्रेममध्ये आजचा आपला चार्ट चालू आहे. मार्केटने आज काय केलं, मार्केटने अप मूव्ह द्यायला ट्राय केलं, जस्ट मुवमेंट आली थोडीशी. आपण डे कॅन्डलमध्ये बघू शकतो, ही आहे डे कॅन्डलची. इथे आज काय न्यूज नव्हती वगैरे, ठीक आहे. सो इथे तुम्ही बघू शकता एक अप मूव्ह आली, त्यानंतर अगेन मार्केट डाऊन साईडला गेलं. आपण काल सांगितलेलं की मार्केट इकडनं अप जाऊ शकतो, मार्केटला अपच जायचं होतं, बट मार्केट साईडवेजच निघून गेला. सो आजच्या दिवसामध्ये बघू शकता की मार्केट काय करतो आहे, जस्ट याच फेजमध्ये होता मार्केट, या पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये. इथे पॉईंट्स आपण बघूया किती पॉईंट्समध्ये मार्केट अडकून आहे. सो ऑलमोस्ट 10 to 15 पॉईंट्समध्ये आजचा मार्केट अडकून होता. सो उद्या काय होऊ शकतं, हे तर झालं कालची गोष्ट. उद्या काय होऊ शकतं, सो मूव्ह तयार होते. सो तुफान के पहले की शांती जे आपण बोलतो, तेच करंटली मार्केट करतं आहे. आता 2 पॉसिबिलिटीज आता मला इथे दिसत आहेत. सो आपण टाईम फ्रेम चेंज करून बघूया काय होऊ शकतं. सो इथे 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक तर मार्केट उद्याच्या दिवशी असं बिहेव करून इथपर्यंत जाऊ शकतो, और सेकंड मार्केट इकडनं वरती जाऊन थोडा पुलबॅक घेऊन अप, जो आपला आधीचा टार्गेट हाच आहे. सो मार्केटवरती उद्या लक्ष द्या, उद्या मार्केट काय करतो आहे आणि कशी मुवमेंट देतो आहे. आय थिंक तरी मार्केट अप जायला पाहिजे. जी माझी ॲनालिसिस आहे ती बोलते की मार्केटनी वरतीच जायला पाहिजे आणि एक नवीन हाय तयार करायला पाहिजे. सो नवीन हायच्या जवळच आहे, जास्ती पॉईंट्स लांब नाही आहे, एक 30 पॉईंट्सच्या जवळपास आहे, त्याहून जास्ती पॉईंट्स नाहीत. सो होप मार्केट एक नवीन हाय बनवताना दिसेल आपल्याला. मुवमेंटवरती आता डिपेंड आहे की मुवमेंट आपल्याला कशी भेटते. सो याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवू शकता तुमच्या ॲनालिसिससाठी, बेटर आहे तुमच्यासाठी. 2 पॉसिबिलिटीज ज्या मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत मार्केटमध्ये काय काय होऊ शकतं, हे आहेत ते. सो थँक्यू गाईज, सबस्क्राईब करायला विसरू नका.